गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण गॉसेस बॅकवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. आज पुन्हा एक महत्वाचा फॉर्म्युला लेक्चर नंबर 44 मध्ये आपण डिराईव्ह करणार आहे, जे की आर्टिकल 3.4 आहे आणि टायटल आहे स्टर्लिंग इंटरपोलेशन फॉर्म्युला. मित्र हो, या फॉर्म्युल्याला डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला गॉसेसचे फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड फॉर्म्युला माहीत पाहिजे, अन्यथा आपण पुढे वाटचाल करू शकणार नाही. बघू मग स्टर्लिंग इंटरपोलेशन फॉर्म्युला कसं डिराईव्ह करता येईल. वी नो दॅट गॉसेस फॉरवर्ड अँड बॅकवर्ड फॉर्म्युला आर y ला suffix u which is equal to y0 plus uc1 del y0 plus uc2 del square y ला suffix -1 plus u plus 1 c3 del cube y ला suffix -1 plus u plus 1 c4 del raised to 4 y ला suffix -2 plus u plus 2 c5 del raised to 5 y ला suffix -2 plus dot dot dot. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो गॉसेस फॉरवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला फॉर इक्वल इंटरवल आहे. आता बॅकवर्ड बघू. अँड y ला सफिक्स u which is equal to y0 plus uc1 del y ला सफिक्स -1 plus u plus 1 c2 del square y ला सफिक्स -1 plus u plus 1 c3 del cube y ला सफिक्स -2 u plus 2 c4 del raised to 4 y ला सफिक्स -2 plus u plus 2 c5 del raised to 5 y ला सफिक्स -5 plus dot dot dot. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आणि हे आहे गॉसेस बॅकवर्ड फॉर्म्युला फॉर इक्वल इंटरवल. आता या दोन्ही फॉर्म्युल्याची आपल्याला मीन घ्यायची आहे. सो टेकिंग the mean of two Gauss's formulas 1 and 2 comma we have left hand side ला yu plus yu divided by 2 म्हणजे 2yu divided by 2 2 will be cancel आणि yu आपल्याला मिळेल, which is equal to पहिली टर्म y0 plus y0 divided by 2 म्हणजे 2y0 divided by 2 म्हणजे y0 प्लस या दुसऱ्या टर्म मध्ये uc1 कॉमन निघते, uc1 कॉमन निघते ब्रॅकेट मध्ये del y0 प्लस del y ला सफिक्स -1 डिवाइडेड बाय 2 प्लस तिसरी टर्म del स्क्वेअर y ला सफिक्स -1 del स्क्वेअर y ला सफिक्स -1 कॉमन काढलं आणि लिहिलं रिमेनिंग uc2 प्लस u plus 1 c2 divided by 2 into del square y ला suffix -1 plus u plus 1 c3 u plus 1 c3 in bracket del cube y ला suffix -1 plus del cube y ला suffix -2 divided by 2 plus u plus 1 c4 plus u plus 2 c4 divided by 2 del raised to 4 y ला सफिक्स -2 plus that dash. किंवा याच्या पुढची एखादी टर्म जर पाहिजे असेल तर आपल्याला घेता येईल u plus 2 c5 ब्रॅकेट मध्ये del raised to 5 y ला सफिक्स -2 plus del raised to 5 y ला सफिक्स -3 divided by 2 plus dot dot dot. आला असेल आपल्या लक्षात आपण काय केलेलं आहे. प्रत्येक टर्मचं लेफ्ट हँड साइड ॲज वेल ॲज राईट हँड साइडला ऍड करून मीन केलेलं आहे, विच इज इक्वल टू y0 प्लस u अपॉन 1 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट del y0 प्लस del y ला सफिक्स -1 अपॉन 2 प्लस याला जर सोडवलं तर आपल्याला u स्क्वेअर मिळते. u स्क्वेअर मग याला सोडवायचं कसं हो. u -1 अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस
u प्लस 1 इंटू यू अपॉन 2 फॅक्टोरियल. न्यूमरेटर मधून जे कॉमन निघते ते कॉमन काढायचं, डिनॉमिनेटर मधून जे कॉमन निघते ते कॉमन काढायचं आणि शिल्लक राहते ते तुम्हाला आढळून येईल u चा वर्ग तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीने इच अँड एव्हरी टर्म यू शुड फाइंड आउट. प्लस यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल डेल स्क्वेअर यू ला सफिक्स मायनस वाय ला सफिक्स -1 प्लस याला सोडवल्यानंतर u प्लस 1 C3 याला जर सोडवायचं असेल तर u प्लस 1 u मायनस 1 अपॉन 3 फॅक्टोरियल म्हणजे u इंटू यू स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. बाकी डेल्टा क्यूब वाय ला सफिक्स -1 प्लस डेल्टा क्यूब वाय ला सफिक्स -2 डिवायडेड बाय 2 जैसे थे. प्लस याचंही कॅल्क्युलेशन केल्यानंतर प्लस यू चा वर्ग इंटू यू स्क्वेअर मायनस 1 चा वर्ग अपॉन 4 फॅक्टोरियल डेल रेस टू 4 वाय ला सफिक्स -2 प्लस यू स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर इन ब्रॅकेट यू स्क्वेअर -2 स्क्वेअर अपॉन 5 फॅक्टोरियल इंटू डेल रेस टू 5 वाय ला सफिक्स -2 प्लस डेल रेस टू 5 वाय ला सफिक्स -3 डिवायडेड बाय 2 प्लस डॉट 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 प्लस जनरल टर्म लिहायची असेल तर यू स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर यू स्क्वेअर -2 स्क्वेअर डॉट 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 इन ब्रॅकेट यू स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट के -1 चा वर्ग डिवायडेड बाय 2k -1 फॅक्टोरियल इंटू डेल रेस टू 2k -1 y ला सफिक्स -k प्लस 1 प्लस डेल रेस टू 2k -1 y ला सफिक्स -k डिवायडेड बाय 2. दूसरी जनरल टर्म प्लस यू स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर यू स्क्वेअर -2 स्क्वेअर डॉट 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 इन ब्रॅकेट यू स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट k -1 चा वर्ग डिवायडेड बाय 2k फॅक्टोरियल इंटू डेल रेस टू 2k y ला सफिक्स -k ही तुमची दुसरी जनरल टर्म असेल. y ला सफिक्स u which is equal to y0 plus u into del plus u into mu delta y0 plus u square divided by 2 factorial delta square y0 plus u plus 1 c3 mu delta cube y0 plus u square into u square minus 1 square divided by 4 factorial delta raised to 4 y0 plus u plus 2 c5 mu delta raised to 5 y0 plus dot dot dot. आता हे इक्वेशन कसं आलं हे कॅल्क्युलेट करू आपण. सो ॲक्च्युली द रिझल्ट इज प्रूव्ह हिअर विच इज अ स्टर्लिंग इंटरपोलेशन फॉर्म्युला बट हाऊ इट बिकम्स हेच फक्त आपल्याला दाखवायचं आहे. सो बिकॉज वी ऑलरेडी नो दॅट म्यू इज इक्वल टू ई टू द पॉवर 1/2 प्लस ई टू द पॉवर -1/2 डिवायडेड बाय 2. याच्यावर जर y ला सफिक्स x ऑपरेट केलं तर दिस इम्प्लाइज म्यू इंटू y ला सफिक्स x विच इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट ई टू द पॉवर 1/2 प्लस ई टू द पॉवर -1/2 outside the bracket y ला suffix x. And when this y ला suffix x operate on shift operator e raised to 1/2 as well as e raised to -1/2, so which is equal to 1/2 in bracket y ला suffix x plus 1/2 plus y ला suffix x minus 1/2. आता आपल्याला काय माहित आहे याच्या आधी, आता आपण कॅल्क्युलेट केलं म्यू इंटू वाय ला सफिक्स एक्स विच इज इक्वल टू दिस वन. आता दोन्ही साइडनं डेल्टा रेस टू एन न मल्टिप्लाय करायचं. सो हेन्स म्यू डेल्टा रेस टू एन वाय ला सफिक्स एक्स विच इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट डेल्टा रेस टू एन वाय ला सफिक्स एक्स प्लस 1/2 प्लस डेल्टा रेस टू एन वाय ला सफिक्स एक्स मायनस 1/2. याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. आणि आता या इक्वेशन वरून आपण काय कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे, हे जे लिहिलेलं आहे म्यू डेल्टा y0 हे कशाच्या बदल्यात लिहिलेलं आहे आपण, तर हे आपण 1/2 डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -1 च्या बदल्यात लिहिलेलं आहे. म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन ते आलं पाहिजे. मग हेन्स इथं काय केलं आपण, x इज इक्वल टू 1 ठेवलं इक्वेशन 3 मध्ये आणि म्यू डेल्टा y ला सफिक्स x विच इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट डेल्टा y ला सफिक्स x प्लस 1/2 प्लस डेल्टा y ला सफिक्स x मायनस 1/2.
इक्वेशन 3 मध्ये x इज इक्वल टू 1 ठेवलेलं आहे. हेन्स आता आपण x इज इक्वल टू काय ठेवू, x इज इक्वल टू 0 ठेवू, कारण की याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे म्यू डेल्टा y0. हेन्स म्यू डेल्टा y0 विच इज इक्वल टू 1/2 डेल्टा y ला सफिक्स 1/2 प्लस डेल्टा y ला सफिक्स -1/2. काय केलं आहे हो आपण, वेन x इज इक्वल टू 0 ठेवलेलं आहे. सो विच इज इक्वल टू 1/2. हा डेल्टा जर या y ला सफिक्स 1/2 वर ऑपरेट झाला तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे डेल्टाची डेफिनेशन, डेल्टा f ऑफ x विच इज इक्वल टू f ऑफ x प्लस h/2 मायनस f ऑफ x मायनस h/2. त्या पद्धतीचा, त्या डेफिनेशनचा जर वापर केला तर 1/2 इन ब्रॅकेट y 1/2 प्लस 1/2 इज y1 मायनस y 1/2 मायनस 1/2 इज y0 प्लस इथे y मायनस 1/2 प्लस 1/2 y0 मायनस y मायनस 1/2 मायनस 1/2 इज y ला सफिक्स -1. So which is equal to 1/2 in bracket. This is nothing but delta y0. This is nothing but plus delta y la suffix -1. So delta taken out common, which is equal to 1/2 delta in bracket y0 plus y la suffix -1, which is equal to 1/2 delta. हा जो आहे तो डेल्टा y ला सफिक्स -1 येईल आणि which is equal to 1/2 डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -1 होईल. तर आपल्याला म्यू डेल्टा y0 इज इक्वल टू हेच टाकवायचं होतं 1/2 डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -1. पुन्हा एखादी टर्म सांगतो. दुसरी टर्म जी आहे ती म्यू डेल्टा स्क्वेअर y0 which is equal to म्यू डेल्टा स्क्वेअर y0 which is equal to म्यू डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -1. म्हणजेच डेल्टा स्क्वेअर y0 which is equal to डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -1. इथे डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -1 होतं, तर ते आपण इथे म्यू डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स 0 which is equal to म्यू डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -1. म्हणजे आपल्याला काय दाखवावं लागेल, इथे दाखवावं लागेल डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स 0. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -1 यायला पाहिजे. ठीक आहे, मग सुरुवात करू आपण. इक्वेशन 3 मध्ये n इज इक्वल टू 2 सबस्टिट्यूट करू. मग इक्वेशन 3 हे आहे म्यू डेल्टाचा वर्ग आणि y x ची किंमत 0 सबस्टिट्यूट करू. y ला सफिक्स 0 which is equal to 1/2 डेल्टा चा स्क्वेअर y ला सफिक्स 1/2 प्लस डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -1/2. म्हणजे n ची किंमत आपण 2 ठेवलेली आहे आणि x ची किंमत 0 ठेवलेली आहे. सो विच इज इक्वल टू 1/2. एक डेल्टा जर ऑपरेट केलं याच्यावर y ला सफिक्स 1/2 वर, तर आपल्याला मिळेल y ला सफिक्स 1/2 प्लस 1/2 म्हणजे y1 मायनस y ला सफिक्स 1/2 मायनस 1/2 म्हणजे y0 प्लस इथे सुद्धा तसंच करा डेल्टा इन ब्रॅकेट y0 मायनस y ला सफिक्स -1. सो विच इज इक्वल टू 1/2 डेल्टा and y1 minus y0 is nothing but delta y0 plus delta y0 minus delta ला सफिक्स -1 means delta y ला सफिक्स -1. याच्यातून हा डेल बाहेर काढला. सो विच इज इक्वल टू 1/2 डेल इन ब्रॅकेट डेल्टा y0 प्लस डेल्टा y ला सफिक्स -1. पुन्हा हा डेल्टा याच्यावर ऑपरेट करा. सो 1/2 डेल्टा इन ब्रॅकेट y ला सफिक्स 1/2 मायनस y ला सफिक्स -1/2 प्लस y ला सफिक्स -1/2 मायनस y ला सफिक्स -3/2. डेफिनेशन आपल्याला माहित आहे. सो विच इज इक्वल टू 1/2 डेल या पहिल्या दोन टर्मला डेल y ला सफिक्स -1/2 लिहिता येते प्लस दुसऱ्या दोन टर्मला डेल y ला सफिक्स -3/2 लिहिता येते. पुन्हा डेल बाहेर काढा. सो विच इज इक्वल टू 1/2 डेल स्क्वेअर इन ब्रॅकेट y ला सफिक्स -1/2 प्लस y ला सफिक्स -3/2 विच इज इक्वल टू 1/2 डेल स्क्वेअर इन ब्रॅकेट. आता शिफ्ट ऑपरेटरचा वापर करून हे आपल्याला लिहिता येते
ई रेस टू 1/2 वायला सफिक्स -1 प्लस ई रेस टू -1/2 वायला सफिक्स -1. सो इथं जर हे आपण असं लिहिलं तर काय होईल हो, वायला सफिक्स -1 प्लस 1/2 म्हणजे वायला सफिक्स -1/2. इथं काय होईल -1 -1/2 म्हणजे वायला सफिक्स -3/2. शिफ्ट ऑपरेटरच्या मदतीने आपण हे लिहू शकतो. सो विच इज इक्वल टू डेल्टा स्क्वेअर, हा वायला सफिक्स -1 आपण इकडे कॉमन काढलेला आहे. राहिलेलं काय आहे, e टू द पॉवर 1/2 प्लस e टू द पॉवर -1/2 डिवायडेड बाय 2. आणि हे म्हणजे तुम्हाला माहित आहे, हे म्यू इज इक्वल टू आपण ऑलरेडी डिफाइन केलेला आहे. सो विच इज इक्वल टू म्यू इंटू डेल स्क्वेअर वायला सफिक्स -1. दिस इम्प्लाइज डेल स्क्वेअर y0 विच इज इक्वल टू डेल स्क्वेअर वायला सफिक्स -1 अँड सो ऑन. म्हणजे आपण ही डेल स्क्वेअर वायला सफिक्स 0 विच इज इक्वल टू डेल स्क्वेअर वायला सफिक्स -1 हे मिळालं. मित्र हो, हे इथूनच जे कॅल्क्युलेशन इथपर्यंत मी तुम्हाला समजण्यासाठी केलेलं आहे, हे आपल्याला परीक्षेमध्ये तेवढं काही करायची गरज नाही. हे डायरेक्ट वायला सफिक्स u इज इक्वल टू जे लिहिलेलं आहे, सो विच इज नोन ॲज स्टर्लिंग इंटरपोलेशन फॉर्म्युला जरी आपण म्हणालो तरी आपल्या मार्कामध्ये कुठल्याही प्रकारची घटोती होणार नाही. तर मित्र हो, आज आपण महत्वाचा स्टर्लिंग फॉर्म्युला घेतलेला आहे. आपले सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युले जे 4 होते, गॉस फॉरवर्ड फॉर्म्युला, गॉस बॅकवर्ड फॉर्म्युला, स्टर्लिंग फॉर्म्युला आणि बेसल्स फॉर्म्युला, या 4 फॉर्म्युल्यापैकी आपण 3 फॉर्म्युले या लेक्चर पर्यंत कंप्लीट केलेले आहे. आणि चौथा जो बेसल्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.